नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या 2 महिन्यांपासून किंबहुना त्याच्याही आधीपासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंचे मनोमिलन हा एक प्रचंड उत्सुकतेचा, चर्चेचा, बातम्यांचा विषय ठरला होता। दररोज या संदर्भात कुठली ना कुठली नवी बातमी येत होती। त्यातच उद्धव ठाकरेंनी संकेत वगैरे काही नाही, थेट बातमीच देऊ असे म्हणत या मनोमिलनावर जवळपास शिक्कामोर्तबच केले होते। त्यामुळे या मनोमिलनाची अधिकृत घोषणा केव्हा होते याची अनेकांना उत्सुकता होतीच, शिवाय काही उपप्रश्न देखील चवीने उधळले जात होते। मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन होणार का? तसे झाले नाही तर जागा वाटप नक्की कसे होणार? निवडणुकीनंतर मनसेची भूमिका काय असेल? अशा प्रश्नांवरही चर्चेचे गुंहाळ सुरू होते। खरे तर या सगळ्याची सुरुवात राज ठाकरेंनीच केली होती। महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे असे विधान त्यांनी केले आणि त्यानंतरच या सगळ्या चर्चा सुरू झाल्या। राज ठाकरेंच्या सादाला प्रतिसाद देताना उद्धव ठाकरेंनी झाले गेले सगळे विसरून एकत्र यायला तयार असल्याचे म्हटले। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील जोशात आले। काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी आधीच मनोमिलन घडवून आणले। हा सगळा विषय अशा प्रकारे तापलेला असतानाच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात अचानक एक बैठक झाली। तब्बल तास दीड तास ही बैठक चालली आणि या एका भेटीने सगळे चेकमेट झाले। या बैठकीत काय चर्चा झाली ते अजून बाहेर आले नाही, परंतु तासभर हवा पाण्याच्या गप्पा झालेल्या नसतील। शिवाय भेटीसाठी कोणतीही वेळ राखीव नव्हती, परंतु आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून अथवा पुढे ढकलून ते राज ठाकरेंना भेटायला आले। या भेटीनंतर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत ती पाहता या एकाच भेटीने मनोमिलनावर पूर्णविराम लावला असे म्हणता येईल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।